आता पाठीमागच्या भागानुसारच आपल्याला पुढच्या भागाची मापे टाकायची. तर आता पुढच्या भागाची मापे टाकताना तुम्ही अगदी काळजीपूर्वक लक्षपूर्वक पहा. आता सेम पहिलं आता मी शोल्डरचं माप टाकून घेणार आहे. आपलं शोल्डर किती होतं? 14 इंच. 14चा अर्धा 7 इंच, बरोबर. आता पुढचा गळा आपला 6 इंचाचा आहे, म्हणजे पुढच्या गळा 6 इंचाचा. त्याच्यामुळे मी त्याच्यामधून पुढच्या शोल्डरमधून 1.5 इंच वजा करणार आहे, म्हणजे 7मधून 1.5 इंच वजा करून घेणार आहे. तर आता 7मधून हे पहा 1.5 इंच वजा करायचं आपल्याला शोल्डर. हे पहा आता आपलं शोल्डर किती उरलं? 5.5 इंच, बरोबर. हे पहा तर मी आता हे पहा हा पाठीचा भाग असा याप्रमाणे ठेवून घेणार आहे. पहा शोल्डर कुठे मार्क केले आपण? 5.5 इंच इथे. तर शोल्डर टू शोल्डर हे बघा, हे आपलं शोल्डरचं माप झालं. हे पहा याप्रमाणे मी असं ठेवून घेतलेलं आहे पेपर आपला. हे पहा आणि आहे तसंच मी आता ड्रॉ करून घेणार आहे मुंड्याचा शेप. हे पहा आता इथे जो नॉच लावला आहे मी त्याचं सुद्धा मार्क करायचं आहे आपल्याला, आणि बाकी आहे तसं मी ड्रॉ करून घेते. हे पहा आता उंची आपली 13 इंच होती, तर 14 इंचावरती एक मार्क करून घेते. हे पहा बरोबर. आता काय झाले माहिती, आपण पाठच्या भागाचं शोल्डर टाकले 5.25 इंच आणि पुढच्या भागाचं टाकले 5.5 इंच. त्याच्यामुळं काय होणार आहे, आपलं पुढच्या भागाचं म्हणजे चेस्टचं माप आपलं 0.5 इंचाने वाढणार आहे. म्हणजेच पाठीमागचा भाग आपण अप्पर चेस्ट आपण 32 छातीचं झाले आणि पुढचा जो भाग आहे आपला तर त्याचं 33 छातीप्रमाणे होणार आहे, बरोबर. आणि आता गळा रुंदीचं सुद्धा माप आपल्याला टाकून घ्यायचं इथे. हा जो नॉच लावला होता ना आपण, हे पहा हे आपलं गळा रुंदीचं माप आहे, बरोबर. हे पहा आता पुढच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. गळा उंची आपली पुढची किती आहे? 6 इंच. 6 इंच प्लस अर्धा इंच म्हणजे 6.5 इंच, बरोबर. आता त्या 6.5 इंच आपण मार्किंग केले, तिथे आपल्याला लगेच गळा रुंदीचं सुद्धा माप टाकून घ्यायचं आहे. मी गळा रुंदी 3.25 इंचाचीच लावणार आहे. तुम्ही 3 इंचाची सुद्धा लावू शकता. तुम्हाला अगदी ब्रॉड असा गळा हवा असेल तर तुम्ही 3 इंचाचा सुद्धा लावू शकता. तर मी 3.25 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. ब्रॉडनेस मी 3.25 इंचाचा ठेवलेला आहे. हे पहा आता तुम्हाला मी छातीची रेषा चेक करून दाखवते. हे पहा नॉच लावलं आपलं किती आले, हे बरोबर 8.25 इंच म्हणजे 33 इंच आपलं पुढच्या छातीचा भाग झालेला आहे, 33 इंच, बरोबर. आता आपल्याला बस्ट पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. तर बस्ट पॉईंट आहे आपला 9.5 इंचाचा. हे पहा वरून माप टाकायचे. मी शिलाई मार्जिन ॲड करून तुम्हाला बस्ट पॉईंटचं माप सांगितले. हे पहा 9.5. ओके. तर त्या 9.5 हे आपली फुल बस्टची रेषा झाली. 9.5 इंचावरती बस्ट पॉईंट म्हणजे 9.5 इंचावरती आपली ही एक रेषा ओढून घेतली, बरोबर. आता लागलीच त्याच्या खाली आपल्याला 2 इंचावरती एक रेषा ओढून घ्यायची आहे आपल्याला. 2 इंच 2 इंच ही समांतर मार्किंग करून घेतले मी. आपल्याला सरळ रेषा ओढायला सोपं जाईल. हे पहा ओके. आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही अशी मुंडा रेषा ओढून घ्यायची. हे पहा तर ह्याच्या आत अर्धा इंच आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचे, बरोबर. आणि त्याप्रमाणे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा
असं या पद्धतीने आपल्याला पुढल्या मुंड्याचं मार्किंग आपलं झालेलं आहे. आता हा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे पहा, आणि हे नॉचचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचे. ओके. आता आपल्याला पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा, जेवढा तुम्हाला रुंद हवा आहे गळा तेवढा रुंद तुम्ही करू शकता. हे पहा, याप्रमाणे, किंवा तुम्ही हलकासा अजून रुंद केला तरी चालेल. हे पहा, तर तो या पद्धतीने द्यायचा आहे. हे पहा, असा सुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा अजून बाहेरून सुद्धा अजून तुम्हाला रुंद हवा असेल तर तो तुम्ही अजून असा सुद्धा देऊ शकता. एकदम ब्रॉड असा गळा हवा असेल ना तुम्हाला पुढचा, तर तुम्ही असा सुद्धा देऊ शकता शेप. हे पहा, हा जास्त ब्रॉड तुम्हाला गळा हवा असेल पुढचा तर हा शेप देऊन घ्यायचा. बरोबर. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचे. कटोरी किती इंच रुंदीची घ्यायची आपल्याला ते माप टाकायचे. तर त्यासाठी काय करायचं आता, हे पहा, फुल बस्ट किती आहे आपलं 33 इंच. 33चा 6वा भाग, 6 पंचे 30, 6 पंचे 30, 5.5 म्हणजे 5.5 इंच आपलं 33चा 6वा भाग, म्हणजे फुल बस्टचा 6वा भाग 5.5 इंच. त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचे, म्हणजे 5 इंचाचं माप. ते कुठं टाकायचे पहा, आपण जे चेस्ट लाईन म्हणजे फुल बस्टची लाईन ड्रॉ केली होती ना, त्याच्या खाली जे 2 इंचावरती एक लाईन ओढून घेतली आपण, ही त्याच्यावरती आपल्याला 5.5 इंच जे आहे त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचे आणि एक मार्क करायचे. 5.5 मधनं अर्धा इंच गेला 5 इंच, म्हणजे आपली कटोरीची रुंदी 5 इंचाची राहिली. बरोबर. आता तिथे अशी वरती सरळ रेषा ओढून घ्यायची. हे पहा, एकदम सरळ. आलं लक्षात. आता इथे सुद्धा आपल्याला कमरेचं माप टाकून घेता येतं. मी कमर किती आहे आपली 27 इंच. 27चा 4था भाग 5.75 इंच. आता पहा, इथे एकदम व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, आणि फिटिंग मार्जिन माझं 2.25 इंचाचं. हे पहा. ओके. आता पहा, आता हा जो नॉच लावला होता मी तिथनं फिटिंग रेषा, हे पहा, आणि इथे व्यवस्थित लक्षपूर्वक पहा. आता मी कुठून कट करणार आहे ते काय. आता हे झालं आपलं फिटिंगचं मार्जिन 2.25 इंचाचं. हे पहा, इथे सुद्धा 2.25 इंच, इथे सुद्धा 2.25 इंच, आणि इथे सुद्धा 2.25 इंच. हे पहा, सगळीकडे अगदी सारखं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे 2.25 इंचाचं. आता आपण सर्वप्रथम हे ड्रॉ केलेल्या रेषा कट करून घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला नेमकं कोणती रेषा ठेवायची, आणि मापं टाकायला पुढचे आपल्याला सोपं जाईल आणि लक्षात येईल तुमच्या का मी कसं कट केलं ते. आता पहा, ही रेषा आपल्याला कट करून घ्यायची. उंची आपली 14 इंचाची होती ना, ते खालचं उरलेलं पेपर आपण कट करून घ्यायचं आहे. हे पहा, आता पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला योकपट्टीची, हे पहा, आता ही आपली योकपट्टी असणार आहे, तर आपल्याला ह्या बाजूला 1.25 इंच एक मार्क करून घ्यायचे. हे पहा, इथे पाऊण पूर्ण एक नाही, 1.25, आणि हलकासा आपल्याला असं करत योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके. हे पहा, तुम्ही हलकंसं असं खालून एवढा असा राऊंड घेतला तरी चालेल. ओके. आता आपल्याला कटोरीचा राऊंड शेप द्यायचा आहे, बरोबर राऊंड असा. आता गळा, हे पहा, तर मी 5 वरती राऊंड शेप त्याचा देऊन घेते, म्हणजे आपल्याला कटोरी जशी छान असा गोल आकार आला पाहिजे कटोरीचा, त्याप्रमाणे
हे पहा, या पद्धतीने. ओके, हा झाला आपला कटोरीचा राऊंड शेप. किती इंचावर आला आपला? 5 इंचावरती. कटोरीची रुंदी 5 इंच. ओके, आता बघा, तुम्हाला असं समजा वाटत असेल की ही कटोरी खूप मोठी होते, लांबट होते, तर तुम्ही एक काम करू शकता. 5 इंच तुम्ही वरती घेऊ शकता. तुम्ही 1.25-2 इंचावरती ते मार्किंग केलं तरीही चालेल. हे पहा, आता इथून 1.25 इंच. ओके, आता आपली कटोरी 5 इंचाची. आपल्याला कुठून कट करायची आहेत आपल्याला? हे पहा, इथून. आता ही आपल्याला योकपट्टी वेगळी करून घ्यायची. हे पहा, आपली योकपट्टी वेगळी झाली. आता आपल्याला कटोरीचा भाग आपला कट करून घ्यायचा आहे आणि गळा पण. गळ्याचा आकार एकदम राऊंड मध्ये आलाय पहा. आता आपण कटोरी कट करून घेणार आहोत. ओके, आता बघा, पुढच्या भागाचे आपले हे 3 पार्ट आपले वेगळे झालेले आहेत. आता काय करायचं आहे? एक मिनिट. आता मी पाठचा गळा लागलीच कट करून घेते. हे पहा, हे पहा. आता आपला हा झाला. याचा आपण शोल्डर किती टाकलं होतं? 5 इंचाचं, बरोबर. हे आपण इथे लिहून घेऊया. आणि अप्पर चेस्ट किती आहे आपली? अप्पर चेस्ट 32. आणि हा आपला आहे मागचा भाग. आणि टक्स रुंदी आपली 1 इंचाची. लिहून घ्यायचे, टक्स 1 इंचाचा, बरोबर. ओके, आता पहा, हा आपला पाठीमागचा भाग आपण सेपरेट साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला कटोरीचा हा भाग वाढवून घ्यायचा आहे. ओके, अजून आपल्याला 1/2 इंचाचं मी ते खांदा उतार देत असते, फक्त पुढच्या साईडला. म्हणजे पुढचा जो मुंडा आहे तिथे एकदम नॉर्मली 2 रेषा असा खांदा उतार देत असते. हे पहा, फक्त पुढच्या साईडला, पुढच्या मुंड्याला. हे पहा. ओके, आता आपल्याला ह्या साईड पार्टला शिलाई मार्जिन लावून घ्यायचे. शिलाई मार्जिन हे पहा, याप्रमाणे मी हा पार्ट ठेवून घेतला आहे. साईड पार्ट, त्याला एक मी पिन लावून घेणार आहे, जेणेकरून ते हलणार नाही. हा आपला भाग हलणार नाही. तर तो आहे तसाच मी आता असं मार्क करून घेते. हे पहा, आहे तसाच मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे नॉच द्यायला पण विसरायचं नाही इथला. हे पहा, असं आहे तसंच मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं आपण शिलाईमध्ये, इथे पण खाली पहा, हे पहा, जेवढं आपण शिलाईमध्ये दाबतो
तेवढंच आपल्याला इथे हे घ्यायचं. मी 3 सूत शिलाईमध्ये दाबते, तर मी 3 सूतच इथे खाली वाढवून घेतले पहा. आता हा भाग आहे तसाच आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. लक्षपूर्वक पहा. हे पहा, हा मी खालपर्यंत ओढून घेतला आहे बरोबर. आता ह्याच्या पुढे आपल्याला 3 सूत शिलाई मार्जिन ठेवायचे. हे पहा, त्याने फिरवून घेते. हे पहा, बरोबर 3 सूत म्हणजे 3 रेषा. 3 सूत म्हणजे 3 रेषांचं शिलाई मार्जिन मी इकडनं एक्स्ट्रा ठेवून घेणार आहे. हे पहा, आता मी डार्क करते. हे पहा, हे पहा, याप्रमाणे आपल्याला हा साईड पार्ट वाढवून घ्यायचा आहे. आता हा आपला वाढवून झालेला आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बाकी आहे, ते मी तुम्हाला सांगते. पहिलं मी हे कट करून घेते हा भाग. हे पहा, तो साईडला ठेवून दिला. हे पहा, बरोबर 3 रेषा शिलाई मार्जिन मी या साईडला ठेवलेलं आहे. कुठे? आपण ज्या साईडला कटोरी जोडतो तिथे. आता हे मी आहे तसंच कट करून घेते. हे पहा, आता हा नॉच, हा सुद्धा नॉच लावायला विसरायचं नाही फिटिंगचा. हे पहा, ओके. आता काय काम उरलं सांगू तुम्हाला. आता आपण जे ह्या पाठच्या भागाला कमरेकडे इकडे तिरकस अर्धा इंच कट केलं होतं ना, तो तिरकस अर्धा इंच वरती घेऊन आपल्याला इथे सुद्धा कट करायचं आहे. कोणता? ह्या साईड पार्टला. हा जो कमरेचा भाग आहे, इकडून आपण फिटिंग करणार ना या बाजूने असं कमरेच्या. तर पहा, इथे वरती अर्धा इंच असं अर्धा इंच घ्यायचे आणि तिरकस कुठपर्यंत ओढायची रेषा पहा, आपल्याला कुठपर्यंत कट करायचे. हा जो आपण शिलाई मार्जिन ठेवले ना ह्याच्या इथपर्यंत. हे पहा, दिसतंय तुम्हाला? अर्धा इंच कट करून घेणार आहे मी हे तिरकं. हे पहा, कुठून कट करते पहा. या इथून नाही करायचे. ओके. हे का कट केलं तिरकं समजलं तुम्हाला? कारण पाठीमागच्या भागाला आपण कमरेकडे तिरकस अर्धा इंच आपण कट करून घेतलं. त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा आपल्याला तिरकं कट करून घ्यायचं अर्धा इंचाचं. हे पहा, ओके. आता आपली योकपट्टी पहा. तुम्हाला योकपट्टी मी ठेवून दाखवते बरोबर आहे की नाही. हे पहा, आपली योकपट्टी आणि शिलाई मार्जिन बरोबर आहे. ओके. आता काय करायचं आहे? हे पहा, आता आपण हा भाग आपला वाढीव काढून झाला. आता याच्यावर आपण शोल्डरचं माप लिहून घेऊया. इथे आपण शोल्डर किती टाकले? याचं 5.25 इंचाचं टाकलं आहे बरोबर. 5.5 इंचाचं सॉरी. आणि पाठच्या भागाला आपण 5.25 इंचाचं शोल्डर टाकून घेतले. हे पहा, पाठच्या भागाचं 5.25 इंचाचं शोल्डर टाकलं होतं आणि पुढच्या भागाचं 5.5 इंच बरोबर. हे आपण लिहून घ्यायचे, लिहून ठेवायचं त्याच्यावरती. म्हणजे आपल्याला कधी कटिंग करताना आपल्याला सोपं जातं. आपल्या लक्षात येतं की आपण कुठे कुठे किती मार्किंग केले, शोल्डर किती टाकले, हे आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं. आता योकपट्टीसाठी पहा, मी शिलाई मार्जिन हुकाई पट्टीसाठी ठेवलेलं नव्हतं पुढच्या भागाला, म्हणजे इकडे बरोबर. तर ते मी आता ठेवून घेणार आहे. हा भाग वाढवताना आणि कटोरीचा भाग आपलं योकपट्टी. तर पहा, आता हा भाग आपला ह्याचं काम झालेलं आहे, तो आपण फेकून द्यायचा आहे बरोबर. आता आपल्याला वाढवायची कटोरी. आता तुम्ही अजून व्यवस्थित काळजीपूर्वक पहा मी कटोरी कशी वाढवते.
हे पहा, सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, ही कटोरी एका जागेवरती फिक्स करून घ्यायची, आपल्याला पिन लावून घ्यायचं आहे. हे पहा, आता ही कटोरी आपली फिक्स झाली. ओके, आता पहा, ही जी आपण कटोरी किती रुंदीची आहे आपली, 5 इंच रुंदीची, बरोबर. तर 5चा आपल्याला मध्य करायचा आहे. 5चा मध्य किती येतो, 2.5 इंच. तुम्हाला समजत नसेल तर काय करायचं आहे, हा टेप आपला बरोबर असा 5 वरती फोल्ड करायचा आहे. हे पहा, बरोबर आपला कटोरीचा सेंटर आला, बरोबर. तर त्याच्या खाली आपल्याला एक सरळ रेषा ओढून घ्यायची सेंटरमधून. हे पहा, बरोबर खाली सरळ रेषा आपण ओढून घेतली. ओके, आता अजून एक रेषा आपल्याला ओढायची. ती कुठे पहा, हे पहा, जिथे योगपट्टी आपली होते ना, जिथून आपण योगपट्टीला आकार दिला तिथून. हे पहा, हे पहा, बरोबर. कुठून आपण रेषा ओढली आहे, योगपट्टी आपण जिथून कट केली त्याच्या सरळ एकदम असं. हे पहा, आता काय करायचं, हे पहा, आपली ही कटोरी जी आहे ना, त्याच्या खाली आपल्याला 3 सूत शिलाई मार्जिन ठेवायचं. इथे खाली एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. कुठे पहा, इथं खाली 3 सूत शिलाई माया, बरोबर. आता आपल्याला ह्या साईडला 2 इंचाचं मार्किंग करून घेते मी. 2 इंचावरती पहा माझी कटोरी कट करायची पद्धत. तर खूप छान पप येतो. असं माझ्या पद्धतीने तुम्ही कटोरी कट केली तर हे पहा, या बाजूला सुद्धा 2 इंच असं मी ह्या सरळ रेषेवरती कटोरीच्या बाहेर, ही जी आपली मूळ कटोरी आहे ना त्याच्या बाहेर, हे पहा, ही झाली आपली मूळ कटोरी. ह्याच्या बाहेर मी 2-2 इंच मार्क करून घेतले. हे पहा, आता वरती आपल्याला इथे शिलाई मार्जिन कटोरीचं 1/2 इंचावरती मार्क करायचं इथे. आणि इथे सुद्धा 3 सूत शिलाई मार्जिन मी ठेवणार आहे. तुम्हाला बोललेली ना मी हुकाई पट्टीसाठी शिलाई मार्जिन ठेवलेलं नव्हतं, तर इथे एक मी असं मार्किंग करून घेतले 3 सुतावरती, बरोबर. आता पहा, आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपली हा जो टक्स घ्यायचा आहे आपल्याला, तो किती उंचीचा घ्यायचा आहे. तर पहा, आपलं फुल बस्ट किती आहे, 33 इंच, बरोबर. 33चा 13वा भाग घ्यायचा आहे आपल्याला, ही टक्स उंची. ओके, आता 13 दुने 26, बरोबर. 13तून 6 गेले 6 गेले 7, 0, 13×5 65. म्हणजे आपला हा जो कटोरीचा टक्सची उंची आपल्याला 2.5 इंचाची ठेवायची. म्हणजे आपल्याला इथून हे पहा 2.5 कुठे येते, 1 2 3 4 5, म्हणजे 2.25 इंचाला एक रेषा कमी. आणि त्या पॉईंटच्या खाली आपल्याला 3 सूत शिलाई मार्जिन ठेवायचे. त्यासाठी एक पॉईंट, हा टक्स उंचीचा पॉईंट आपला 2.5. हे पहा, दिसते का तुम्हाला, 2.5. हे पहा, आलं लक्षात. आणि हा पॉईंट आपला आहे तो शिलाई मार्जिनसाठी खाली, बरोबर. आता आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे. हे पहा, ओके. हे पहा, आता हे मी जोडून घेतले. ओके, तर पहा, आता आपल्याला टक्सची रुंदी किती ठेवायची ते पाहायचं आहे आपल्याला. टक्सची रुंदी तर ती कशी घेत असते मी पहा, 33 फुल बस्ट आहे 33 मध्ये 1 इंच मी प्लस करते, म्हणजे 34 इंच, बरोबर. 33 मध्ये 1 मिळवला 34 इंच. तर 34चा 10वा भाग किती झाला आहे, 3.4 म्हणजे 3.5 इंच, बरोबर. 3.4. हे पहा, 3.4 हे, आणि त्याचा आपल्याला अर्धा करायचा असा. हे पहा, आणि तो टेप आपल्याला इथे ठेवून घ्यायचा. लक्षात आलं कसं केलं मी. टक्सची रुंदी फुल बस्ट अधिक 1 इंच म्हणजे
3.5 इंच, 3.5चा अर्धा, हे पहा पावणे 2 इंचाचा टक्स ठेवला आहे मी हा, किती पावणे 2 इंच. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या बाजूने सुद्धा पावणे 2 इंचाचा टक्स ठेवायचा आहे. हे पहा आता ह्याच्या बाहेर इकडे हे पहा, आता हा टक्स आपला किती ठेवला आपण पावणे 2 इंच, बरोबर. त्याच्या बाहेर आता आपली ही कटोरी, मूळ कटोरीचा मध्यातून आपण हे किती आलं उरले आपलं 2.5 इंच. कटोरीची रुंदी आपली अर्ध्या भागाला 2.5 इंच, तर त्याचं मार्किंग आपल्याला ह्या पॉईंटमधून इकडे पुढे 2.5 इंच ठेवायचे आणि त्याच्या बाहेर 3 सूत शिलाई माया आपली, हा पॉईंट आपला शिलाई मार्जिनचा आहे. ओके. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा हे पहा 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचे आणि त्याच्या बाहेर 3 सूत शिलाई माया. हे पहा आता आपली ही शिलाई माया ठेवलेली शिलाई मार्जिन आणि हे पॉईंट असा जोडून घ्यायचा आहे. हे पहा ओके. आता आपला हा पॉईंट, हे पहा हा पॉईंट शिलाई मार्जिनचा, तर असा गोलवा आकार आपल्याला इथे वरती पहा आहे, पण अर्धा इंच किंवा 3 सूत असं शिलाई मार्जिन आपलं ठेवत, असं गोलवा आकार देत हे पहा हे पहा, बरोबर. असा आपला हा आकार देऊन झाला आहे. ओके. तर ही आपली कटोरी झाली. तर पहा आता मी तुम्हाला ही कटोरीचा टक्स जोडून दाखवते. बरोबर. लक्षात आलं का तुम्हाला का मी हे टक्सची रुंदी किती घेतली? हे पहा एकूण 3.5 इंचाचा टक्स आहे आपला पूर्ण, त्याच्या अर्ध मार्किंग मी पावणे 2 इंचाला, इकडने सुद्धा पावणे 2 इंच आणि त्याच्या बाहेर आपल्या मूळ कटोरीची रुंदी, कटोरी किती रुंदीची आपली 5 इंचाची, म्हणजे 5चा अर्धा 2.5. हे पहा या 2.5 वरती एक मार्क केलं हे आणि याच्या बाहेर शिलाई मार्जिन आपलं. ओके. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर अजून आपली योकपट्टीचं शिलाई मार्जिन ठेवायचं बाकी आहे. हे पहा याप्रमाणे आपली कटोरी तयार होते. तर तुम्हाला मी आता टक्स घेऊन पण दाखवणार आहे का कटोरीचा पफ किती छान येतो. समजा तुम्हाला हे पहा आता हा आपला सेंटर आहे कटोरीचा, तो इथे मी देऊन घेते. आता हा पिन काढून टाकते मी. हे पहा एक मूळ कटोरी बाजूला ठेवली. आता टक्स तुम्हाला मी जोडून दाखवते आपल्या वाढीव कटोरीवरती. हे पहा ओके. आता पहा आता हा टक्स मी तुम्हाला घेऊन दाखवते. बरोबर मध्य. हे पहा हे पहा आता मी ते एक पिन लावून घेते म्हणजे तुम्हाला मला कटोरी बरोबर दाखवता येईल. हे पहा कटोरीचा पफ किती छान आलाय तो. हे पहा आता समजा तुम्हाला हा भाग जास्त वाटत असेल किंवा म्हणजे आयपट्टी हुकपट्टी जर तुम्हाला जास्त मोठी वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, ह्या बाजूला थोडंसं अर्धा इंच कट करून घ्यायचं आपल्या योगपट्टीचा जो शेप असतो ना त्या आकारामध्ये, किंवा मग आपले हे अंतर मोजून घ्यायचं आपलं किती आहे
4.25 इंच. तर आता हे सुद्धा आपल्याला 4.25 इंच तुम्ही ठेवू शकता. हे पहा, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हुकाई पट्टी आपली मोठी होते, तुम्हाला आवडत नाही मोठी पट्टी, तर हे बघा किती हे 4.25 ना. हे पहा, हे 4.25 वरती एक मार्क करून तुम्ही हे असं कटोरीचा शेप त्याला म्हणजे योगपट्टीच्या आकारानुसार तुम्ही कट करू शकता. हे पहा, ओके. हे पहा, एवढं मी कट करून घेते. समजा असं वाटतं की आपली हुकाई पट्टी खूप मोठी होते. हे पहा, बघितलं पफ किती छान आला आहे कटोरीचा. बंद झाला, झाले. आता थोडंसंच राहिले, फक्त 2 मिनटात. हे पहा, आता तुम्हाला मी कटोरी मोजून दाखवते. त्याआधी पहा, आपण शिलाई मार्जिन हे मार्क केलेलं आणि इकडनं सुद्धा 3 सूत. आता आपली कटोरीची मूळ रुंदी किती आहे? मूळ कटोरीची रुंदी 5 इंचाची. आता आपण मोजून पाहूया आपली 5 इंचाची कटोरीची रुंदी आहे की नाही. हे पहा, करेक्ट 5 इंच दिसलं. ओके, असं या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. पप्पा किती सुंदर आला आहे कटोरीचा. आलं लक्षात. आता काय उरलं? आता योगपट्टी. आता योगपट्टीला सुद्धा आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं नव्हतं, तर आता ते कसं ठेवायचं ते पहा. हे पहा, तर आपण आधी एक इथं सरळ रेषा ओढून घेऊया. हे पहा, त्याच्यानंतर ही कटोरी अशी ठेवून घेऊया. आता कटोरीला कुठं शिलाई मार्जिन वाढवायचे तुम्हाला सांगते. हे पहा, इकडे 3 सूत आपण हुकाई पट्टी ठेवतो ना, त्यासाठी इकडे 3 सुताचं मी शिलाई मार्जिन ठेवलं आहे, बरोबर. आणि मी आहे तशीच आता योगपट्टीचं मार्क करून घेते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. हे पहा, हे पहा, आता आपण हे हुकाई पट्टीसाठी मार्जिन ठेवलं, हे मार्किंग केलं. आता ह्याच्या खाली आपल्याला म्हणजे हे पहा, आता आपण याचं शिलाई मार्जिन इथं ठेवलं, बरोबर, 3 सुताचं. आणि त्या साईड पार्टला पण इथं आपण खाली हे पहा, हे 3 सुताचं शिलाई मार्जिन वाढवलं आपण. तर हा भाग आपण इथे जोडतो, बरोबर. हे पहा, असं. तर या योगपट्टीला आपण इथलं शिलाई मार्जिन असं वाढवलेलं नाही. तर पहा, त्याच्या खाली आपल्याला एवढं 3 सुताचं शिलाई मार्जिन ठेवून घ्यायचे. हे पहा, ओके. आता आपल्याला ही कटोरी कट करू म्हणजे योगपट्टी आपल्याला कट करून घ्यायची. हे पहा, दिसते का बघा. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा. किती छान असं कटोरीचा शेप पण खूप छान बसते कटोरी. पफ पण तेवढाच येतो. एकदम इझिली आपली कटोरी बसते छान अशी. हे पहा, आता आपली ही योगपट्टी. आता या योगपट्टीचं काम आपलं झालेलं आहे. ते आपण फेकून द्यायचे, जेणेकरून आपलं कन्फ्युजन व्हायला नको की योगपट्टी कुठली. हे पहा, शिलाई मार्जिन वाढवून घेतलं कटोरीला. म्हणजे पहा, आता ह्या भागाला इथे पण हे पहा, हे आपलं शिलाई मार्जिन आणि हे सुद्धा. हे पहा, आता काय करायचं आहे आपल्याला इथे नॉच लावून घ्यायचं आहे. पहा, जिथे आपण टक्स देणार ना, तिथे एक असा नॉच लावून घ्यायचा आहे. हे पहा, आणि एक नॉच कुठे लावायचं आहे? हे पहा, हा टक्स जो घेतला ना आपण तिथे, म्हणजे आपल्याला कटिंग करायला किंवा मार्किंग करायला सोपं. आता ही कटोरी तुम्हाला मी खोलून दाखवते. हे पहा, याप्रमाणे हे नॉच आपले लागले गेले, बरोबर. तुम्हाला समजा असं वाटत असेल की हेवी छाती म्हणजे चेस्ट हेवी आहे, आपल्याला अजून पप पाहिजे, तर तुम्ही ह्याच्या बाहेर अजून 1.5 इंच वाढवू शकता. म्हणजे कुठपर्यंत वाढवायचं? इथून असं इथपर्यंत, आणि इकडून सुद्धा 1.5 इंच इथपर्यंत असं.
पण हे माप परफेक्ट आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही कटिंग करून. आता आपल्याला बघायचं आहे स्लीव्ज ह्याचे. आता मी तुम्हाला स्लीवची कटिंग करून दाखवते. त्याआधी आपण हे माप व्यवस्थित जुळवून ठेवूया. हे पहा, आता आपली बाही लांबी आहे 9 इंच आणि दंड घेरा आहे 10 इंच. त्यासाठी पहा हे पहा, आपली बाही लांबी किती आहे 9 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करून घ्यायचे, म्हणजे 10 इंचावरती मार्क करते मी. हे पहा 9 आणि 1 10 बरोबर. आणि लागलीच मी ते 3.5 इंचावरती एक मार्क करून घेते. त्याचप्रमाणे आपल्याला या बाजूने सुद्धा 10 इंचावरती एक मार्क करायचे आणि इकडे 3.5 इंचावरती. हे पहा, आता मी एक सरळ रेषा ओढून घेते. आपण जे 3.5 इंचाला मार्क केलं होतं ना ती, बरोबर. आणि ही 10 इंचाला मार्क केलेली. हे पहा, ओके. आता आपला दंड घेरा आहे 10 इंच. 10चे अर्धे 5 इंच, बरोबर. आणि त्याच्या पुढे आपले शिलाई मार्जिन जे आपण चेस्टला ठेवलं आहे ना, छातीच्या भागाला, तेवढंच ठेवायचे 1.25 इंचाचं, बरोबर. आता आपला मुंडा किती आहे 14 इंचाचा, बरोबर. 14चे अर्धे 7. हे पहा, आणि त्याच्या पुढे शिलाई माया 1.25 इंच, अगदी करेक्ट आलेली आहे आपलं. आता आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे. हे पहा, आता मी दंड घेराचा प्रथम शेप देऊन घेते. दंड घेराचं कट करून घेते, दंड घेराची बाजू. हे पहा, आता काय करायचं आहे आपल्याला, ह्याचं मध्य 6चा मध्य 3, बरोबर. त्याचप्रमाणे इकडनं सुद्धा 3 इंच असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला इथे. हे पहा, तर त्याप्रमाणे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. परत आपल्याला ह्या रेषेचा मध्य काढायचा आहे 3.5. ही किती रेषा 3.5. 3.5चा मध्य 1.25. हे पहा, हा आहे 1.25. ओके. आता पहा काय केलं आहे मी, या रेषेचा मध्य काढला, त्याच्यानंतर मग ह्या रेषेचा मध्य काढला हा, आणि मग ती एक रेषा ड्रॉ करून घेतली. त्याप्रमाणे आपल्याला आता शेप द्यायचा आहे. हे पहा, हे पहा, दीड इंचापर्यंत आपल्याला सरळ घ्यायचे. हे पहा, हे पहा, असं आपल्याला मिळवत न्यायचं आहे, बरोबर. आता हे पहा, हा जो काटकोन आहे ना, इथून आपल्याला अर्धा इंच आत शेप घ्यायचा आहे. किती, अर्धा इंच. अर्धा पहा, हे मार्किंग इथे. ओके. आता पहा, असं. ओके. आता मी हे कट करून घेते. हे पहा, ह्याला सुद्धा आपल्याला नॉच लावून घ्यायचा आहे. 1.25 इंचाचा आपण शिलाई मार्किंग केलं होतं ना. हे पहा, हा नॉच. ओके. हे पहा, आता हा पुढच्या भागाचा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
हे पण हे जे आपलं झालं आपलं बाही कटिंग, बरोबर. आता आपल्याला ह्या बाहीचं मध्य सेंटर इथे सुद्धा एक नॉच लावून घ्यायचं आहे. ओके, हे पहा याप्रमाणे आपले बाहीचं कटिंग झालेलं आहे. ओके, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. व्हिडिओ मोठा होतो आहे, तो तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि मी कटोरी कशी वाढवली ते तुम्हाला समजलंच असेल, किंवा नसेल समजलं तर मला परत एकदा कमेंट करा की ताई आम्हाला परत एकदा समजून सांगा की कपड्यावर किंवा आपल्या पेपरवर कटोरी परत कशी वाढवायची. तर मी तुम्हाला ते परत अवश्य समजून सांगेल. ओके, फक्त माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. तर मी पुढच्या भागाला बघा कसं तिरकस कट केलं होतं, कमी केलं होतं, म्हणजे पाठच्या भागा एवढी रुंदी ठेवलेली नव्हती. ओके, ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल असे मी आशा करते. आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.